नमस्कार विद्यार्थी मित्रो, आज आपण सेतू अभ्यासक्रमातील 6वा दिवस यामध्ये जी काही संकल्पना आहे ती आहे विनोद वाचन। आपण विविध प्रकारच्या आपल्या जीवनामध्ये विनोद घडत असतात, त्याचप्रमाणे या विनोदाचं वाचन कसं करावं या सदरामध्ये आपल्याला एक जाणून घेऊया। या संकल्पनेअंतर्गत आपल्याला एक विनोद आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल, तो मी वाचतोय। रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील हा संवाद आहे। रुग्ण म्हणतो, माझा एक दात खराब झाला आहे। डॉक्टर काय म्हणतात त्याला, त्या जागी आपण दुसरा दात बसवूया। रुग्ण नंतर म्हणतो, दात मात्र माझ्या दातासारखाच हवा। डॉक्टर काय म्हणतो, ते शक्य नाही। रुग्ण म्हणतो, का? डॉक्टर म्हणतात, एवढे घाणेरडे दात माझ्याकडे नाहीत। म्हणजे रुग्णाचे जे काही दात आहेत हे कसे आहेत, घाणेरडे आहेत, आणि असे दात माझ्याकडे नाहीत। असा हा विनोद घडलेला आहे या ठिकाणी। म्हणजेच 6 जुलैचा जो काही अभ्यास आहे त्यामध्ये जाणून घेऊया या सदरामध्ये हा विनोद दिलेला आहे। आणि यावरती विचारलेलं आहे की हा संवाद कोणामध्ये झालेला आहे, रुग्ण डॉक्टरला काय विचारत आहे, हा कोणाकोणामध्ये संवाद झालेला आहे, डॉक्टर रुग्णाचा दात बसवण्यास का नकार देतात। म्हणजे यावरून आपल्याला लक्षात आलं असेल की आपण काय करायला हवं किंवा कशा प्रकारे या संवादाचं किंवा विनोदाचं वाचन करायला पाहिजे। आणि अशाच प्रकारचे विनोदाचं वाचन आपण सर्वांनी करूया, सक्षम बनूया। या सदरामध्ये आपण या संकल्पनेअंतर्गत या ठिकाणी एक जो विनोद दिलेला आहे तो विनोद मी वाचून दाखवतोय। रुग्ण, माझा एक दात खराब झाला आहे। रुग्ण म्हणतो की माझा एक दात खराब झाला आहे। त्यावर डॉक्टर म्हणतात, त्या जागी आपण दुसरा दात बसवूया। रुग्ण म्हणतो, दात मात्र माझ्या दातासारखाच हवा। मग डॉक्टर त्या ठिकाणी म्हणतात, ते शक्य नाही। मग रुग्ण म्हणतो, ते का नाही? तर डॉक्टर म्हणतात की एवढे घाणेरडे दात माझ्याकडे नाहीत। म्हणजे रुग्णाचे दात स्वच्छ नाही आहेत, घाणेरडे आहेत, आणि असे घाणेरडे दात माझ्याकडे नाहीत, माझ्याकडे उपलब्ध नाहीत। अशा प्रकारचा हा विनोद या ठिकाणी घडलेला आहे। सराव करूया या सदरामध्ये, सराव करूया या संकल्पनेअंतर्गत इयत्ता 4च्या पुस्तकामध्ये पान क्रमांक 21 वरती हा विनोद आपण आता वाचलेलाच आहे। त्यानंतर पान क्रमांक 45 वर असणारा जो काही विनोद आहे तोही आपण वाचायचा आहे। आणि पान क्रमांक 81 आपल्या स्क्रीनवरती हे दोन्ही विनोद आपल्याला दिसत आहेत। त्या विनोदाचं वाचन योग्य हावभावातून करायचं आहे आणि त्यातील विनोद आपण समजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याचा सराव करायचा आहे। म्हणजे अशा प्रकारचे विनोदाचं वाचन आपण सर्वांनी करावयाचं आहे। आणि हे करत असतानाच आपली जी काही 4थी संकल्पना आहे, कल्पक होऊया, यामध्ये आपण आपल्या घरी वर्तमानपत्र येत असेल तर वर्तमानपत्रामध्ये चिंटू या सदरामध्ये या ठिकाणी विनोद आलेला असतो, त्या विनोदाचं कात्रण जमा करावयाचं आहे। आणखीन त्या विनोदाचं वाचनही आपल्या मित्राला किंवा आईवडिलांना वाचून दाखवावयाचं आहे। म्हणजे या ठिकाणी एक प्रकारचा विनोद कसा निर्माण होत असतो हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। यानंतर दिवस 7वा यामध्ये
जी काही संकल्पना आहे सेतू अभ्यासक्रमातील जी काही संकल्पना आहे ती कविता वाचन जाणून घेऊया या सदरामध्ये एक छोटीशी आपल्याला कविता दिलेली आहे। ती कविता मी फक्त वाचतोय आणि त्यावरती आपण काही प्रश्न विचारलेले आहेत। त्या प्रश्नांची उत्तरं आपण सर्वांनी आपल्या वहीमध्ये नोंदवायचे आहेत, लिहावायचे आहेत आणि विषय अध्यापकांना दाखवायचे आहेत। मी इथं कविता वाचतोय, सर्वांनी कविता ऐकावायची आहे। देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश, सूर्य देतो सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे, सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी, इतके सुंदर जग तुझे जर, किती सुंदर किती तू सुंदर असशील, सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती। अशा प्रकारची ही कविता आहे। या कवितेवर जे काही प्रश्न विचारलेत ते प्रश्न आपण काळजीपूर्वक ऐकावायचे आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं पण आपण अचूक अशी लिहायची आहेत किंवा द्यायची आहेत। ही कविता कोणत्या विषयावरती आहे, गोड गाणी कोण म्हणत आहे किंवा कोण गात आहेत, सुंदर जग पाहून कवी कोणती कल्पना करत आहे, हे जग कोणी निर्माण केले आहे असे कवीला वाटते। पक्षी या शब्दाचा कोणता समानार्थी शब्द कवितेत आलेला आहे। आपण जी काही कविता वाचलेली आहे त्या कवितेवरती असे हे 5 प्रश्न विचारलेले आहेत। त्या 5 प्रश्नांची उत्तरं तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी वहीमध्ये नोंदवायची आहेत आणि सक्षम बनूया या संकल्पनेअंतर्गत ही जी काही कविता आहे अशा विविध प्रकारच्या कवितांचं आपण वाचन करायचं आहे। त्याचप्रमाणे सराव करूया या संकल्पनेअंतर्गत पान क्रमांक 34च्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 37 वरील आपल्या 34च्या पाठ्यपुस्तकामध्ये जी काही नाखवा दादा ही जी काही कविता आहे या कवितेवर आपण प्रश्न जे काही विचारलेले आहेत या ठिकाणी आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल की ही कविता नाखवा दादा, नाखवा दादा ही जी काही कविता आहे ही कविता या कवितेवरती या ठिकाणी मी प्रश्न जे काही विचारेन त्या प्रश्नांची उत्तरं आपण आपल्या वहीमध्ये लिहावायची आहेत। या ठिकाणी मी जी काही कविता आहे ही तुम्हाला फक्त वाचून दाखवतोय। नाखवा दादा, नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, खाडी पल्याड यावेळी सोन्या तुझे काम काय, खाडी पल्याड उंच डोंगर, डोंगरावर हिरवे रान, सकाळच्या कोवळ्या उन्हात दिसेल किती छान छान, हिरव्या राणी शुभ्र ससे, सशांचे डोळे लाल लाल, त्यांना पाहून रागाने गुंजा आपले फुलवतील गाल, फुला फुलात फुलपाखरे, फुलपाखरांचे सोनेरी रंग, उन्हात त्यांच्या संगे नाहती, पक्षी आपले फुलवून अंग, पाना पानात दवबिंदू, दवबिंदूंचे हिरे लाख, कोवळ्या उन्हात झगमगती आभाळाचे निळे पाख। यानंतर आभाळात रंगीत ढग, ढगामागे इंद्र कमान, कमानीवरती घेऊन झोके, पाहायचे आहे खाडीची शान, नाखवा दादा, नाखवा दादा, खाडी पल्याड न्याल काय, सोन सळ्या कवडशा नेऊन चालेल काय, नाखवा दादा, नाखवा दादा, खाडी पल्याड नेण्यासाठी काय घ्याल, काही नको सोन्या मला, पापीसाठी गुबरे गाल। म्हणजे त्या जो काही खाडी पल्याड जाणारा जो व्यक्ती आहे त्याला फक्त त्या छोट्याशा मुलाचा पापा हवा आहे असं
कवयित्री वसुधा पाटील यांनी सांगितलेले आहे। या कवितेवरती काय प्रश्न विचारलेले आहेत बघा। या प्रश्नांची उत्तरं मुलांनी एका वाक्यात लिहायची आहेत। या कवितेत कोण कोणाशी बोलत आहे। नंतर पुढचा प्रश्न आहे, कवितेतील मुलाला नाखवा दादा कोणत्या नावाने हाक मारतो। त्यानंतर पुढचा प्रश्न तिसरा, हिरव्या रानात कोण आहे। चौथा, पानापानात कोण लपले आहे। आणखीन पुढचा, मुलाला कशावर झोके घ्यायचे आहेत। सातवा प्रश्न आहे, नाखवा दादा शेवटी मुलाला काय म्हणतो। अशा प्रकारे सराव करूया। या संकल्पनेअंतर्गत आपण सर्वांनी चौथीच्या पाठ्यपुस्तकातील ही जी काही नाखवा दादा ही जी काही कविता आहे या कवितेवरील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। यानंतर आपण कल्पक होऊया या संकल्पनेअंतर्गत वारा गारा वारा धारा मारा हे शब्द वाचल्यानंतर आपण पावसावर 4 ते 5 ओळीची छोटीशी आपण कवितासुद्धा बनवू शकता आणि अशा प्रकारची कविता तुम्ही बनवावी। त्यानंतर 8 जुलै म्हणजे 8वा दिवस आपल्याला 8 जुलैचा जो काही पाठ्यक्रम आहे किंवा सेतू अभ्यासक्रम जो आहे त्यामध्ये आपण संकल्पना जी आहे त्यामध्ये प्रश्न निर्मिती आपण आपल्या सर्वांना प्रश्न निर्मिती करण्याचं कौशल्य सुद्धा आपल्याकडे आहे। यामध्ये आपल्या स्क्रीनवरती जाणून घेऊया। या संकल्पनेअंतर्गत आपल्यासमोर धरतीची आम्ही लेकरं चौथीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 1 वरील ही कविता आहे आणि या कवितेचं या ठिकाणी मी फक्त वाचन करतोय, सर्वांनी ऐकायचं आहे आणि त्यावरती सक्षम बनूया। या संकल्पनेअंतर्गत आपण त्या कवितेवरचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं लिहावयाची आहेत। धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं, शेतावर जाऊया सांगाती गाऊया, राणीवणी गाती जशी रानपाकर, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान। मेहनत जमिनीवरी केली वरिसभरी, आज आलं फळ त्याचं डुले शिवार, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान। शाळू जुंधळा मोती चमचम चमकत्यात, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान। स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येत कोणी नाही चाकर, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान। धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान, धरतीची आम्ही लेकरं भाग्यवान। या कवितेचे कवी जे आहेत द ना गव्हाणकर यांनी ही सुंदर अशी कविता लिहिलेली आहे। या कवितेवरती आपण सर्वांनी सुद्धा ही कविता मनापासून वाचायची आहे आणि सक्षम बनूया। या सदरामध्ये काही जे प्रश्न विचारलेले आहेत त्या कवितेवरती आपण सर्वांनी त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत। त्यामध्ये प्रश्न पहिला आहे की समानार्थी शब्द शोधायचे आहेत। या कवितेमध्ये आलेले समान अर्थाचे शब्द आपण सर्वांनी शोधायचे आहेत। कवितेत आलेले ठिकाण म्हणजे जे काही कोणत्या ठिकाणचा हा प्रसंग आहे, नंतर कोणती वेळ आहे या बाबी समजून घ्यायच्या आहेत आणि कवीला काय सांगायचं आहे हे आपण सर्वांनी समजून घ्यायचं आहे। कारण या ठिकाणी सुगीचे दिवस म्हणजे या ठिकाणी धान्याची रास जेव्हा तयार होत असते, शेतामध्ये धान्य चांगल्या प्रकारे पिकलेलं आलेलं असतं आणि
पीक आल्यानंतर त्याची ज्या वेळेला काढणी करणार असतो त्यावेळी त्या शेतकऱ्याच्या मनामध्ये किंवा शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आलेला हा प्रसंग या ठिकाणी आहे. आणि यानंतर आपण तिसरी जी संकल्पना आहे सराव करूया, या सरावामध्ये पान क्रमांक 4च्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 57 या 57 वरती असणारी झुळूक मी व्हावे ही कविता आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल की झुळूक मी व्हावे या कवितेवरती आपण प्रश्न तयार करावयाचे आहेत. म्हणजे ही जी काही कारे यांनी लिहिलेली ही कविता आहे. या कवितेवरती आपण विद्यार्थ्यांनी प्रश्न तयार करावयाचे आहेत. यामध्ये मी ही कविता वाचून दाखवतोय. वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे, कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी, हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट, लावून अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलुनी बगे तो वाहवे पार पसार, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा, गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळूक झुळूक झऱ्याची पसरावी चौफेर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात. अशी ही छान अशी सुंदर कविता आहे. या कवितेवरती आपण छोटे छोटे प्रश्न तयार करावयाचे आहेत आणि आपल्या विषय अध्यापकांना दाखवायचे आहेत. कल्पक होऊया या संकल्पनेअंतर्गत आपण कवितेचे वाचन करावयाचं आहे. तुमच्या वाचण्यामध्ये आलेल्या विविध कवितांचंही वाचन करून आपण त्या कवितेवरती आधारित काही प्रश्न आपण तयार करावेत. नंतर 9वा दिवस आपल्या 9वा दिवस या संकल्पनेअंतर्गत सेतू अभ्यासक्रमामध्ये नाट्यीकरण या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातून आलेलो आहोत. जाणून घेऊया या संकल्पनेमध्ये. प्रथम आपण दररोज वेगवेगळ्या ठिकाणी जेव्हा बाजारात जातो भाजीपाला आणण्यासाठी किंवा दुकानामध्ये गेल्यानंतर दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये झालेला संवाद, म्हणजे थोडक्यात हा जो काही संवाद असतो तो नाट्यीकरणाच्या माध्यमातून आपण करावयाचा आहे. ग्राहक आपल्यासमोर आलेला आहे. दुकानदाराला आपण ग्राहकच्या स्वरूपात ग्राहक दुकानात गेल्यानंतर दुकानदाराला म्हणतो की जे काही माल घ्यायचा असेल तो सगळं सांगत असतो. तेच फक्त आपण नाट्यीकरणाच्या माध्यमातून करावयाचं आहे. आणि अशा प्रकारचाच आपण आपल्या सक्षम बनूया या संकल्पनेअंतर्गत. विद्यार्थ्यांनी आपण जेव्हा बाजारात जेव्हा गेला असाल त्यावेळेला एखादा संवाद आपल्या भाजीपाला विक्रेता भाजीपाला विक्रेता असतो त्याच्याशी आपण जेव्हा संवाद करतो त्यावेळेला तो जो काही संवाद झालेला असतो तो संवाद आपण लिहावयाचा आहे, त्याचं लेखन करून ठेवायचं आहे. आणि त्याचप्रमाणे तिसरी जी संकल्पना आहे त्यामध्ये सराव करूया या संकल्पनेअंतर्गत विद्यार्थ्यांनी कोरोना काळात घेतलेली स्वतःची स्वच्छतेची काळजी याविषयी आपण आपल्या आईवडिलांशी चर्चा करायची आहे. म्हणजे थोडक्यात आपण आणि आपले आईवडील यांच्याशी झालेला जो काही संवाद आहे तोच आपण थोडक्यात लिहायला हरकत नाही. नंतर अशाच प्रकारचा संवाद आपण कल्पक होऊया या सदरामध्ये वृक्षारोपण, पाण्याची बचत किंवा व्यायामाचं महत्त्व
अशा विविध विषयावरती आपण छोटेसे नाट्यीकरण करायला हरकत नाही. त्यानंतर 10 जुलै म्हणजेच 10वा दिवस या ठिकाणी या 10व्या दिवसांतर्गत जी काही संकल्पना आहे ती आहे अनुभव कथन. आपण विविध प्रकारचं अनुभव आपल्याला आलेले असतात आणि 1ली ते 4थीपर्यंत आपण विविध प्रकारचे अनुभव घेतलेले असाल. यामध्ये आपल्या जीवनामध्ये परिसरात घडणारे विविध प्रकारचे प्रसंग आहेत, घटना आहेत. या घटनांचं सूक्ष्म निरीक्षण केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की आपण आपल्या शाळेमध्ये घडणारा जो काही शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, या प्रजासत्ताक दिन कसा होतो, आपल्या शाळेतील प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम कसा असतो किंवा 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम कसा असतो, याचं अनुभव कथन आपण या ठिकाणी करायचं आहे. आणि थोडक्यात 15 ऑगस्टचं स्वातंत्र्य दिन याचं वर्णन आपण आपल्या वहीमध्ये लिहावयाचं आहे. त्याचप्रमाणे सक्षम बनूया या संकल्पनेअंतर्गत आपण आपल्या शाळेमध्ये हस्ताक्षर, वक्तृत्व स्पर्धा किंवा विविध जयंती, पुण्यतिथी ज्या काही होत असतात त्या ठिकाणी आपल्याला जे काही प्रसंग आहेत या प्रसंगाचं वर्णन 1-4 ओळीमध्ये 5 ते 6 वाक्यामध्ये आपण अनुभव कथन करायचं आहे आणि हे ओळी 4 ते 5 ओळीत लिहावयाचं आहे. नंतर सराव करूया यामध्ये आपण अशाच प्रकारची विषयाच्या चिठ्ठ्या तयार करायच्या आहेत. म्हणजे प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, वाढदिवस, म्हणजे ह्या अशा प्रकारच्या चिठ्ठ्या एकत्र करायच्या आहेत आणि त्यातील एखादी चिठ्ठी आपल्या मित्राला उचलायला सांगावयाची आहे आणि आलेल्या विषयावरती आपण आपल्याला आलेले अनुभव आपण त्या ठिकाणी सांगायचे आहेत. म्हणजेच अशा प्रकारे आपण त्या गोष्टींचा सराव करावायचा आहे. नंतर कल्पक होऊया या संकल्पनेअंतर्गत आपण एखाद्या ठिकाणी प्रवासाला गेलेला असतो, फिरायला गेलेला असतो आणि त्या फिरायला गेल्यानंतर जो काही अनुभव आलेला असतो त्या अनुभवाचं कथन आपण या ठिकाणी करायचं आहे. त्यानंतर जो काही 11 जुलैचा म्हणजे 11वा दिवस जो आहे या संकल्पनेअंतर्गत स्वल्पविराम ही संकल्पना या ठिकाणी, यामध्ये विरामचिन्हामधील ही स्वल्पविराम ही एक संकल्पना आहे. यामध्ये विरामचिन्ह, पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम, प्रश्नचिन्ह, उद्गारचिन्ह, अपसरण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह, त्यापैकीच स्वल्पविराम या संकल्पनेअंतर्गत आपण जाणून घेऊया. या संकल्पनेअंतर्गत आपल्याला या ठिकाणी काही वाक्य दिसत आहेत. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी ही तृणधान्ये आहेत. महाराज मला क्षमा करा, नाही मी हे काम करणार नाही. म्हणजे हे आपण जर वाक्य आत्ता वाचलेलं आहे, परंतु ही जी काही वाक्य आहेत यामध्ये जर स्वल्पविराम जर नसेल तर त्याचं वाचन व्यवस्थित होणार नाही. प्रत्येक शब्द झाल्यानंतर या ठिकाणी तांदूळ, गहू, बाजरी या प्रत्येक शब्दानंतर स्वल्पविराम द्यायला हवा. नंतर महाराज मला क्षमा करा, म्हणजे महाराज या शब्दानंतर स्वल्पविराम द्यायला पाहिजे. ही वाक्य विद्यार्थ्यांनी परत लिहायची आहेत. नाही स्वल्पविराम द्यायचा आहे, मी हे काम करणार नाही, शेवटी पूर्णविराम द्यायला पाहिजे. म्हणजे अशा प्रकारे म्हणजे स्वल्पविरामचा वापर आपण करायचा आहे. सक्षम बनूया
या सदरामध्ये काही उदाहरणं दिलेली आहेत, त्या उदाहरणांचाही आपण विचार करायचा आहे. आपल्या स्क्रीनवरती दिसत असेल की योग्य प्रकारे एकाच जातीचे अनेक जर शब्द आले तर आपण त्याचं लेखन करत असताना स्वल्पविरामचा वापर करत असतो. म्हणजेच उदाहरणार्थ बघा, महेश, उमेश, गणेश, रमेश व सुरेश हे माझे मित्र आहेत. या प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावानंतर स्वल्पविराम द्यायचा आहे. नंतर बघा, छोटे छोटे वाक्य असतं, वाक्य असल्यास सुद्धा स्वल्पविरामचा वापर करायचा आहे. सोहम स्वल्पविराम द्यायला पाहिजे. आपण घरी जाऊ, म्हणजे या ठिकाणी सोहम या शब्दानंतर आपण स्वल्पविराम देऊन आपण घरी जाऊ, जाऊ या शब्दानंतर आपण पूर्णविराम द्यायला पाहिजे. हो स्वल्पविराम द्यायला पाहिजे. मी त्याला सांगितले, म्हणजे एक प्रकारे संबोधन या ठिकाणी वेगळेपण दाखवण्यासाठी सुद्धा स्वल्पविरामचा वापर करावयाचा आहे. आणि त्याचप्रमाणे सराव करूया या संकल्पनेअंतर्गत आपण सर्वांनी जी काही वाक्य दिलेली आहेत बघा, माझ्या देशावर माझे प्रेम आहे, या ठिकाणी स्वल्पविरामचा वगैरे वापर करायचा आहे. नंतर पण नदी कशी बोलणार, माधवने कोबी, मटार, भेंडी, पालक, मुळा ह्या भाज्या आणल्या. म्हणजे या ठिकाणी जी काही वाक्य दिलेली आहेत, या वाक्यांच्या मध्ये आपण स्वल्पविरामचा वापर कसा करतो आणि यामुळेच आपण वाचन करत असताना सुद्धा त्यामध्ये फरक पडत असतो. आणि यानंतर शेवटची जी काही संकल्पना आहे, यामध्ये कल्पक होऊया, यामध्ये बागेतील किंवा इतर ठिकाणामधील ज्या काही ठिकाणावरती असणाऱ्या सूचना आहेत, त्या बागेच्या बाहेरील बाजूला, म्हणजे बागेत स्वच्छता ठेवावी, म्हणजे बागेत स्वच्छता, बागेत या शब्दानंतर स्वल्पविराम पाहिजे आणि स्वच्छता ठेवावी, असा हे जे काही घोषवाक्य किंवा या ठिकाणी सूचना असते, किंवा स्वच्छता पाळा, रोगराई टाळा, किंवा बागेत कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नका, अशा प्रकारची जी काही वाक्य असतात बागेच्या बाहेरील बाजूला, आणि त्या वाक्यामध्ये जर स्वल्पविरामचा वापर नसेल तर वाचन करत असताना आपल्याला त्याचा अर्थ लागत नाही, वेगळाच अर्थ होण्याचा संभव असतो. अशा प्रकारे आपण आज 6 जुलै ते 11 जुलैचा जो काही सेतू अभ्यासक्रम आहे तो आपण पाहिलेला आहे. त्या अभ्यासक्रमावर आधारित जे काही प्रश्न आपण सांगितलेत किंवा ज्या काही संकल्पना आपण सांगितलेल्या आहेत, त्याचा आपण विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा आहे. त्यावर विचारलेले जे काही प्रश्न आहेत किंवा जी काही संकल्पना आहे, त्या संकल्पनेचा विचार करून स्वाध्याय किंवा जो काही अभ्यास सांगितलेला आहे तो दररोजच्या दररोज विद्यार्थ्यांनी करायचा आहे. रोज जो काही दिवस आहे त्या दिवसानुसारच अभ्यास करायचा आहे. सर्वच काही दिवसांचा एकत्र एकदम अभ्यास करायचा नाही. त्यामुळे आपण सर्वांनी दररोज एकच दिवसाचा जो काही सेतू अभ्यासक्रम पाठवलेला आहे त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि अशा प्रकारे जो काही अभ्यास केल्यानंतर आपली जी काही चाचणी होणार आहे त्या चाचणीच्या दृष्टीनं आपण सर्वांनी हा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, आपल्या वहीमध्ये नोंदवायचा आहे आणि विषय अध्यापकांना दाखवायचा आहे. धन्यवाद.